हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. समरा पूजाला फोन लावतो आणि पूजाला विचारतो, पूजा तू कुठे आहेस? ती कृष्णा पार देवळापर्यंत पोचलेली आहे आणि तेव्हा पूजाला मात्र धक्का बसतो आणि ती बोलते, समर काही करून मला देवळापर्यंत लवकर पोहोचव. तेव्हा समरा त्याला उत्तर देतो, सर्वांची नजर ही आपल्यावर आहे. आपण ही स्पर्धेमध्ये चिटिंग करत आहोत, परंतु 100% देखील आपल्याला यांची फसवणूक करता येणार नाही. तेव्हा पूजा ही बोलते, समोर तू काही कर, परंतु त्या कृष्णेला देवळामध्ये जाऊ देऊ नकोस, वाटलं तर तिला जळून टाक. आणि त्यावेळेस आपण पाहतो समोरच्या डोक्यामध्ये गायड येते आणि तो कृष्णा ज्या रस्त्याने देवळाकडे जात असते त्या रस्त्यामध्ये खूप सारा पालापाचोळा पडलेला असतो आणि समोर हा तो झाडाचा पाला जळून टाकतो. आणि तेव्हा कृष्ण हे अतिशय घाबरते आणि देवी आई तू माझी किती अग्निपरीक्षा घेणार आहेस? आणि तेव्हा समोरा स्वतःशी बोलतो, कृष्ण तुला तर देवळा जायचं असेल तर मग तुला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. आणि आपण पाहतो कृष्ण ही आगीतून रस्ता काढून पुढे जाते. तेव्हा समोरा देखील खूप मोठा धक्का बसतो. तर तिकडे आपण पाहतो बाळजाला सांगण्यात येते की पूजा ही देवळापर्यंत आलेली आहे, परंतु कृष्णेचा काहीच पत्ता नाही. आणि आपण पाहतो पूजा देखील देवळाच्या जवळ आलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये महाआरतीचा सन्मान कोणाला मिळणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.